दिल्लीवरनं आणि संध्याकाळी वापस जाणार आहे. सगळ्यात पहिले मी सगळ्या माध्यमांचा धन्यवाद करतो. आम्ही 16 दिवसापासून दिल्लीत बसलेलो आहे. ऊन होतं भरपूर, आता पाऊसही सुरू झालाय तरी आम्ही तिथं होतो. आज 17वा दिवस आहे. पण आज जेवढी मीडिया आलेली आहे तिथं मीडिया काही फिरकलेली नाही इतक्या दिवसापासून. तुम्ही समजू शकतो काही प्रेशर असू शकतो, पण मीडियाने पण थोडा विचार करावा की हे देशाचे युवक बसलेले आहेत जे 17 दिवसापासून काय मागतायत, न्याय मागतायत. फक्त कशासाठी? नीट मध्ये 20 पेक्षा जास्त स्टुडंट्सनी आत्महत्या केलेली आहे. आणि ती आत्महत्या कशामुळे झाली आहे? पेपर फुटीमुळे झालेली आहे. पेपर फुटी जर झाली नसती तर विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागली नसती आणि मला अमेरिकेवरनं यायची गरज पडली नसती. आणि 17 दिवसापासून जे देशातले हजारो लाखो युवक सोबत निघाले त्यांना गरज नसती पडली रस्त्यावर यायची. तर कुठं ना कुठं सरकारने याची दखल घेतली पाहिजे. मला बरेचसे लोक प्रश्न विचारतात की सरकार तुमचं ऐकायला तयार नाही, सरकार तुमचं ऐकायला तयार नाहीये. तर माझ्या मनात हा प्रश्न आहे, तो मग सरकार ऐकणार कोणाचं? डोनाल्ड ट्रम्पचं? डोनाल्ड ट्रम्प म्हणतात रशियाचं तेल घेऊ नका, नरेंद्र मोदी लगेच तयार होऊन जातात. डोनाल्ड ट्रम्प म्हणतात टॅरिफ कमी करा अमेरिकेवर चढ, नरेंद्र मोदी लगेच तयार होऊन जातात. पण जेव्हा विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो तेव्हा असं म्हणतात की विद्यार्थ्यांचं ऐकणार नाही. तर सरकार ही जी बनलेली आहे ती कोणाच्या मतांनी बनलेली आहे? आमच्या मतांनी बनलेली आहे का डोनाल्ड ट्रम्पच्या मतांनी बनलेली आहे? हा माझा प्रश्न इथं आहे.